कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो काय ठरलं त्या जमिनीचं? ललिता, ती जमीन वडिलोपार्जित आहे, त्यामुळे ती आमच्या नावावर नाही। पण दुर्दैव असं की त्या जमिनीवर आमच्या बहिणीचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे। भलेही आम्ही आमच्या बहिणीला वाईट टाकला असेल, नातं तोडलं असेल, पण कायद्याला ही गोष्ट कळत नाही ना, आणि मान्य सुद्धा नाही। त्यामुळे जमिनीचा कुठलाही व्यवहार करण्यासाठी तिच्या संमतीची गरज लागणार आहे। मग आपल्या विश्वासाठी मी जाऊ का ताईंकडे सही घ्यायला? आम्हाला ते मान्य नाहीये। अहो त्यांनी टाकलेल्या तुकड्यावर आम्ही धक्का करावा, एवढी तरी वाईट वेळ अजून आमच्यावर आलेली नाही। छे बाई, काही काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतो। ती जर का नाही म्हणाली तर आमचा अपमान होईल, आणि तिच्या निर्णयावर आमचं भविष्य अवलंबून राहणार आहे। हो नाही, म्हणजे बघा, मी की नाही आपल्या विश्वासाठी सांगते, तुमचा अपमान व्हावा ही माझी इच्छा नाहीये, मला ते आवडणारही नाही, पण तुमचा मानही राखला जावा आणि सही सुद्धा मिळावी, म्हणून हा सुवर्ण मध्य। मला एक संधी द्या ना, मी बोलते त्यांच्याशी। ललिता, एक मार्ग आहे, त्या जमिनीची योग्य ती किंमत तिला देणं, म्हणजे सगळी जमीन ही माझ्या नावावर होईल। एका हाताने पैसे द्या आणि हक्काने सही मागा। काय वाटतं तुम्हाला? सिद्धू, कशाला रे विषय काढलास? कसं बस सावरलं होतं मी स्वतःला। सिद्धू, पण मी ना ठरवलं, रडत नाही बसायचं। अरे हे किती कष्ट घेत आहेत ना माझ्यासाठी, कुटुंबासाठी, मग मी असं नुसतं रडत बसले तर कसं चालेल? नाही, मी ठरवलं, आता मी त्यांच्या बरोबर उभी राहणार, त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई लढणार, त्यांना मदत करणार। बरोबर आहे ना? ये बात आहे लक्ष्मी का, मला माझी लक्ष्मी काकू ना असं रडत बसलेली आवडतच नाही। माझी लक्ष्मी काकू कशी, म्हणजे किती प्रॉब्लेम्स आले ना तरी त्याला धीराने सामोरं जाणारी आहे। काकू, तुम्ही मला फक्त सांगा की यात मी काय करू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।